नमस्कार, मी आहे शिंदे मामी. आज एक नवीन विषयावरती बोलणार आहोत. तो म्हणजे आहे सण. तो सण म्हणजे आहे नारळी पौर्णिमा. आपण थोडक्यात नारळी पौर्णिमेविषयी बोलतोय, कारण आता नारळ पौर्णिमा येतच आहे. त्यामुळे आपण त्याविषयी थोडक्यात घेऊया. नारळी पौर्णिमा हा सण कधी साजरा केला जातो? तर श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. हा सण विशेष करून कोण साजरा करतं? तर हा सण विशेष करून कोळी बांधव साजरा करतात. कारण की त्यांच्यामध्ये ह्याला जास्त महत्त्व आहे. कोणत्या सणाला? तर नारळी पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. कारण त्यांच्यामध्ये समुद्र पावसामध्ये आपल्याला माहीतच आहे की मासेमारी केली जात नाही. पावसामध्ये मासेमारी केली जात नाही. पावसामध्ये मासेमारी होत नाही, कारण पाऊस असल्यामुळे आणि भरती ओहोटी असल्यामुळे समुद्र हा त्यांना साथ देत नसतो, कारण मासेमारी ही थांबवली जाते पावसामुळे. तर ह्याच विषयी आपण नारळी पौर्णिमेविषयी, कोळी बांधवाविषयी, त्यांच्यामध्ये या सणाविषयी बोलणार आहोत. साकडं घालतात समुद्राला कोळी बांधव नारळी पौर्णिमे दिवशी. आपल्याकडे त्या दिवशी पूजा केली जाते. नारळी भात बनवला जातो, नारळ अर्पण केला जातो, देवाला सुद्धा नारळ अर्पण केला जातो आणि समुद्राला सुद्धा नारळ अर्पण केला जातो. विशेष महत्त्व आहे कोळी बांधवसाठी. ही नारळी पौर्णिमा या दिवशी ती लोक समुद्राच्या ठिकाणी जातात आणि त्या समुद्राला नारळ अर्पण करतात, फूल वाहतात आणि सर्व कोळी बांधव साकडं घालतात की हे समुद्रा, पावसानंतर जो आमची सुरुवात होणार आहे मासेमारीसाठी, यासाठी तू आम्हाला साथ द्यावी आणि आमची मासेमारी उत्तमरित्या व्हावी, यासाठी ते हे साकडं घालत असतात आणि आमची मासेमारी उत्तमरित्या छान व्हावी, कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी कोळी बांधव नारळी पौर्णिमे दिवशी समुद्राला असे साकडं घालत असतात. त्यांचं ते निवेदन असतं, त्यांची ती प्रार्थना असते आणि त्यांच्यासाठी तो दिवस, नारळी पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस असतो. कारण त्यांचं आयुष्य, त्यांचं पुढे जे आहे ते सर्व नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे समुद्रावरती सर्वतः अवलंबून असतं. त्याच्यामुळे नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवासाठी खूप मोठा आणि स्पेशल असतो. त्या दिवशी त्यांच्या घरातसुद्धा मोठ्या पद्धतीने पूजा केली जाते. त्यांच्यामध्ये विशेष महत्त्व म्हणजे समुद्राला दिलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी बांधवसुद्धा हा सण साजरा करतात. मराठी बांधव ह्यांच्यामध्ये सुद्धा नारळी भात बनवला जातो, नारळाच्या वड्या बनवल्या जाते, बर्फी बनवली जाते, वेगवेगळे पदार्थ होतात ते बनवले जातात. विशेष करणं महत्त्व म्हणजे त्या दिवशी घरामध्ये सुद्धा पूजा, शांतीचं वातावरण, आणि काही बांधव तर त्या दिवशी पूजा करतात घरामध्ये मोठी, पण खरी पूजा त्यांची समुद्रावरची असते. आणि मासेमारीसाठी जेव्हा ते लोक साकडं घालतात तेव्हा त्यांचं मन तृप्त होतं, समाधानी होतं आणि त्यांना एक विशेष अशी शांतता भेटते, मनाला समाधान भेटतं. कारण त्यांच्यासाठी खूप मोठा हा बिझनेस आहे, ज्याच्यामुळे काही लोक बघा तिथपर्यंत पोचतात, आपण आहोत तिथपर्यंत पोचतो, पण हा बिझनेस किती झालं तरी हा बिझनेस कोळी बांधव हे करू शकतात. आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे असंच महत्त्व आहे की महत्त्वाचं म्हणजे समुद्र हा त्यांच्यासाठी खूप स्पेशल आणि महत्त्वाचा असतो, कारण त्यांचा बिझनेस संपूर्णतः त्याच्या समुद्रावरती अवलंबून आहे, म्हणजेच मासेमारी करण्यावरती अवलंबून आहे. चॅनलवरती कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपण जास्त उशीर नको करूया आणि थोडक्यात आपण माहिती बघितलीच आहे. नारळ हा का अर्पण केला जातो? तो एक शुभ आणि पवित्र मानला जातो. समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना केली जाते, समुद्र शांत राहावा, मासेमारी सुरक्षिततेने व्हावी आणि सर्वांचे रक्षण व्हावे, यासाठी कोळी बांधव प्रार्थना करतात. घरात प्रत्येकाच्या पूजा, फुले, नारळ, नैवेद्य अर्पण हा तो होतोच आणि या दिवशी नारळापासून होणारे पदार्थसुद्धा केले जाते. प्रत्येकाच्या घरात आवडीनुसार पदार्थ केले जातात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट, लाईक, शेअर करा आणि तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.